विटा शहरात 14 वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी। इथे 11वी-12वी सायन्स बरोबरच जेईई, नीट, सीईटी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जातं। अनुभवी शिक्षक, सुसज्ज क्लासरूम, दर्जेदार नोट्स, साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष। हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध, म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण। इयत्ता 11वी व 12वी प्रवेश सुरू। त्वरा करा, प्रवेश मर्यादित। शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा। तुमचं यश आमचं ध्येय। बालाजी अकॅडमी विटा, आजच प्रवेश घ्या। लेंगरे तालुका खानापूर येथे निसर्ग फाउंडेशनच्या वतीने तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे मार्गस्थ होत असलेल्या पायी दिंडी वारीतील वारकऱ्यांची गावातील महादेव मंदिर येथे आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले। आषाढी वारीसाठी भक्तिभावाने विठ्ठलाचरणी लीन होण्यासाठी पंढरीच्या ओढीने मार्गस्थ होत असलेल्या वारकरी संप्रदायाची सेवा घडावी या विचाराने निसर्ग फाउंडेशनचे कार्यवाह जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबिर हा सेवेचा आदर्श उपक्रम राबवण्यात आला। प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वरी कंधारे, डॉक्टर सारिका कुंभार यांचं विशेष योगदान लाभलं। या आरोग्य शिबिरात संस्थेचे कार्यवाह जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम, सहकार्यवाह फिरोज शेख, सल्लागार प्राध्यापक संजय ठिगळे, सुनील पाटील, उपाध्यक्षा डॉक्टर वैशाली हजारे, सरचिटणीस निवास कदम, सचिव नानासाहेब मंडलिक, अध्यक्ष नितीन चंदनशिवे, सोमनाथ मंडलिक, प्रमोद भोसले, सौरभ मंडलिक, सूरज मंडले, सुवर्णा मंडलिक, निखिल मंडलिक, अभि गायगवळे, खजिनदार भगवान जाधव, जीवन धेंडे यांनी योगदान दिलं। यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वरी कंधारे, डॉक्टर सारिका कुंभार, आरोग्य सहाय्यक कुंडलिक माळवे, आरोग्य सेवक महेश शिंगाडे, आरोग्य सेविका मनीषा मोरे, औषध निर्माण अधिकारी तृप्ती देठे, आरिफ मुलाणी, ज्योती जावीर तसेच वैद्यकीय स्टाफ व निसर्ग संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। आरोग्य शिबिराचं संयोजन संस्थेचे सचिव नानासाहेब मंडलिक यांनी केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।